अगं पण म्हणूनच तर मी तुला सांगितलं होतं ना, तू त्या गायनॅकची अपॉइंटमेंट घेऊन ठेव. ठीक आहे, तुला जमणार नसेल तर मला नंबर पाठव, मी घेईन अपॉइंटमेंट. हो ओके, वाट बघ. बाय. तुझं काय चाललंय? मी तुला सांगितलं होतं ना आपण मीराकडे जायचंय म्हणून. आणि मीही तुला सांगितलं ना की या वेळेला मी मीराकडे जाणार नाही. का पण? माझी मर्जी असं समज. अच्छा. काय उपयोग झाला? आपण इतकी वर्ष मीराकडे जातोय ना. तिने डॉक्टर म्हणून आपल्याला योग्य सल्ला दिला नाहीच, वर हे सरोगसी प्रकरण आपल्या डोक्यावर थोपलंय. काय बोलतेस तू? योग्य तेच बोलतेय मी. या सगळ्या प्रकरणात मीरानी मला बिचारी करून ठेवली. आणि आता बघ ना, कुठल्याही ट्रीटमेंट शिवाय आपल्याला पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळालेच आहेत ना. अगं दिस अ मिरेकल मीरा. आणि तुला माहितीये का ही बातमी ऐकून मीराला किती आनंद झालाय? तुझ्यासाठी झाला असेल, माझ्यासाठी नाही. ती आजही मला आत्मकेंद्री म्हणते. सेल्फ सेंटर्ड असतो तू. फक्त स्वतःच्या दुःखाचा विचार करत असतेस. ठीक आहे, तिला तसं वाटत असेल तर तसं. मग यापुढे मात्र मी फक्त स्वतःचा आणि स्वतःच्या बाळाचाच विचार करणार आहे. कोणाला काय वाटेल याची पर्वा करणार नाही. शुभंकर, एक गोष्ट लक्षात ठेव, प्रत्येक जण फक्त स्वतःच्या सुखदुःखाचा विचार करत असतो. नाव फक्त माझं घेतलं जातं. वाघ म्हटलं तरी खाणार आणि वाघोबा म्हटलं तरी खाणारच ना. मग मला वाघोबा म्हटलं तर चालेल. काय ग, अशी का बसलीस? आणि बघतेस काय अशी? माझा श्वासोच्छ्वास चालू आहे का नाही बघतेस? काय बोलताय तुम्ही? तो चांगला बळकट आहे. मी बघत होते, किती निष्पाप दिसत होतात तुम्ही. माणसं जेव्हा झोपलेली असतात ना तेव्हा निष्पाप दिसतात. तुम्ही साधे शांत बसलात तरी निष्पाप दिसता. आणि माझं तोंड वाजत असतं सतत, म्हणून मी भांडकुदळ. चांगली जोडी आपली. तुम्ही निष्पाप आणि मी भांडकुदळ. खरंय, तू नसतीस ना तर या दुनियेने केव्हाच उल्लू बनवलं असतं मला. तू खमकेपणे उभी असतेस पाठीशी, म्हणून माझं निभावतं सगळं. पुरे चढले मी हरभऱ्याच्या झाडावर. कुणी ऐकलं तर काय म्हणून माहितीये का? अहो रूपम अहो ध्वनी असं चाललंय. अरे वा, हल्ली संस्कृत सुधारायला लागले तुझं. संस्कृतचं राहू दे, संस्कृती जपायला हवी आपण. हो नाही करता करता बरेच दिवस निघून गेले. काही गोष्टींना वेळच्या वेळी झालेल्याच चांगल्या असतात. तुम्ही उठण्याचीच वाट बघत होते मी. तुमच्यासाठी चहा करून ठेवल्या थर्मासमध्ये. कोराचे हवं असेल तेव्हा दूध घालून घ्या. दुष्यंत झोपला, मी येईपर्यंत बहुतेक काही उठणार नाही तो. जाऊन येते. अरे हो, पण तू जातेस कुठे? अश्विनीचे पैसे परत करायला प्रधानांकडे.
पुन्हा एकदा सगळ्या आठवणी ताज्या झाल्या मीरा. फक्त तेव्हा सिच्युएशन बरोबर उलटी होती. तू आणि पलाश एकमेकांशी लग्न करायला उत्सुक होता आणि मी पलाशला वारंवार विचारत होते की नंतर म्हणजे बाळ जन्माला आल्यानंतर सुद्धा तुझी अटॅचमेंट कायम राहील ना. मीरा, बाईमध्ये वात्सल्य उपजत असतं. कुठल्याही परक्या मुलाला ती चटकन आपलंसं म्हणू शकते. पण पुरुषासाठी समोर खेळणारं मूल हे आपलं नाही आहे. आपल्या बायकोला फसवणाऱ्या माणसाचं आहे आणि त्याला आपलंसं म्हणायचं आहे. पुरुषासाठी खूप कठीण असतं हे मीरा. आणि पलाशने ते केलं. अगदी मनापासून केलं. हो, आणि त्यासाठी मी आयुष्यभर ऋणी राहीन त्याची. पण माझ्या पोटातल्या बाळासकट मला स्वीकारण्याचा त्याचा निर्णय हा जाणीवपूर्वक घेतलेला होता. मला एका क्षणासाठीही उपकार किंवा दया नकोय हे मी सांगितलं होतं त्याला. आणि मगच त्याचं प्रपोजल ऍक्सेप्ट केलं होतं. आणि मी फसवली गेले होते. पलाशला फसवलं नव्हतं मी. पलाशच्या संसारात पूर्ण बुडले होते मी. पण पलाशने आमच्या नात्यातल्या पावित्र्याचाच भंग केला. समजून उमजून उघड्या डोळ्यांनी फसवलंय त्यांनी मला. एकाच वेळी माझ्याशी आणि मग तू मला कुठलाही कॉम्प्रोमाइज सुचवू नको. मला नाही जमणार. मला असं काहीच सुचवायचं नाहीये मीरा. फक्त इतकंच सांगायचंय की मी आत्ता वयाच्या ज्या टप्प्यावर उभी आहे ना, तिथून नात्यांचा विचार वेगळ्या नजरेने करू शकते मी. आणि मला जे वाटतं ते तुला सांगणं मला माझं कर्तव्य वाटतंय. मला अर्थातच मान्य आहे की पलाश चुकला, पूर्ण चुकीचं वागला. आणि तुझ्यासारखी मानी मुलगी त्याच्याबरोबर क्षणभरही राहण्याचा विचार नाही करू शकत. आणि मीरा, कधी कधी माणसं मोहात आंधळी होतात. त्यांचा सारासार विचार विवेक सगळं गमावून बसतात. त्या मोहामध्ये ते इतके गुरफटून जातात की अख्खं आयुष्य असं त्या वादळावर मोहाच्या भिरकावून देतात. मोह असतो, जसा सुसाटत येतो तसा सुसाटत निघूनही जातो. डोळ्यावरची पट्टी गळून पडते. सत्याच्या लख्ख प्रकाशाने डोळे दिपतात आणि माणूस म्हणतो, अरे हे मी काय करून बसलो. तो क्षणच निर्णायक असतो मीरा. काही निर्ढावलेली माणसं म्हणतात की नाही, मी चुकलोच नाही. खोटी पट्टी तशीच डोळ्यावर बांधतात आणि खोटं जगत राहतात. पण खरा माणूस असतो ना, तो म्हणतो नाही, चुकलं माझं, ठार चुकलं. आणि मग तो पश्चातापाच्या वेदनेला सामोरा जातो. पलाशनं घर सोडायचा निर्णय घेतला याचाच अर्थ तो पश्चातापाच्या वेदनेला सामोरा जातोय.
आणि माझ्या वेदनांचं काय मा? त्या तर जन्मभरासाठी आहेत. माणूस मेल्याचं दुःख काळाबरोबर हलकं होतं मा. पण जिवंत माणसांनी दिलेलं दुःख, यातना आयुष्यभर सोबत करतात. मान्य आहे मीरा. मला फक्त इतकंच म्हणायचंय की तू घाई करू नकोस. थोडे दिवस जाऊ दे. कारण आता तुझ्या आयुष्यापेक्षा मिहीरचे प्रश्न तुझ्यासाठी जास्त महत्त्वाचे आहेत. आणि मिहीरसाठी पलाशच त्याचा बाबा आहे. नवरा बायको वेगळे होऊ शकतात मीरा, आई बाबा नाहीत. झक्कास. काय टेम्परेचर आहे रे. बरं वाटलं. कधी कधी ना किटी, मला माझ्या गावच्या घराची आठवण येते. उन्हाळ्यात मस्त विहिरीत आंघोळ, कोकम सरबत आणि आंब्याच्या झाडाखाली पथरे टाकून झोप. तुला सांगून काय उपयोग आहे, तुला काय कळणार आहे त्यातली गंमत. का रोहन, मला काय तू उलट्या काचाची छछोर बाई समजलास? ते मला हे सगळं समजणार नाही. सगळं समजतं मला. त्याच्यामधला गोडवा सुद्धा मला कळतो. पण या गोडव्यामध्ये असंख्य वेळा दडलेले अश्रू असतात. आणि सगळं काही सुरळीत चालावं म्हणून केलेल्या असंख्य तडजोडी असतात. आणि त्या बहुधा बायकांनीच केलेल्या असतात. आणि हेच माझ्या डोक्यात जात. एनिवेज, तुला नाही कळणार आहे. राईट. तू मगासपासून ज्यात हरवून गेलीस ना, तो विषय बाहेर काढ. कसला इतका विचार करते सिरियस होऊन? काय नाही रे, तू काल जे बोललास ना त्याच्याबद्दलच विचार करते. रोहन, खरंच समीर इथे आला तर? दादा वहिनीपासून आपण कसंही लपवू शकतो रे तिला. समीर पासून नाही लपवू शकत रे आपण तिला. काय होईल रे आशूचं? मला वाटतं आपण आशूच्या मनाची तयारी करायला हवी. काय तयारी करायला हवी आशूनं? समीर काय रिॲक्ट होणार आहे ते तर उघडच. किती मला आज तुझी जास्त किंमत कळते. तू जेव्हा सरोगसीचा निर्णय घेतला होतास तेव्हा माझ्या रागाची पर्वा न करता तू मला सगळं खरं सांगितलं होतं. तू किती ब्रेव आहेस ग. आणि तुझं काय रोहन? माझ्याशी इतकेदा भांडून सुद्धा माझ्यावर तेवढंच प्रेम करत राहिलं. वी आर लाईफ पार्टनर्स. लगेच इतक्यात लग्नाचा विचार करण्याची काही गरज नाहीये. आधी आपण आपल्या आशूचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. अरे वा, निघालास वाटतं शाळेत. आई आई
आई तू मला रोज पोळी भाजी का देतेस डब्यात? मग आज मला पिझ्झा पाहिजे. काहीतरी वेड्यासारखे हट्ट करू नकोस. रविवारी जाऊ आपण पिझ्झा खायला. डब्यात पिझ्झा नाही न्यायचा. नाही, मला आत्ताच्या आत्ता पिझ्झा पाहिजे. काय डबा आपटायचाय? अन्न आहे ना त्याच्यात. असं वागतात का मिहीर? काय वेडेपणा आहे हा? सॉरी म्हण. सॉरी म्हणायचंय ताबडतोब. अजून ऐकू नाही आलं मला. सॉरी. मोठ्याने सॉरी. आणि हा डबा ताबडतोब दप्तरात ठेव जा. बाबा असते ना त्यांनी मला पिझ्झा आणला असता. थांब, ते आल्यावर तुझं नावच सांगतो त्यांना. अश्विनी, झालं. निघूया? मी तयारच असते नेहमी डॉक्टर मीरांच्या क्लिनिकमध्ये जायला. मला आवडतं. अच्छा. म्हणजे रुटीन चेकअप हे फक्त निमित्त असतं. त्यांच्या तिकडचं वातावरण खूप प्रसन्न आणि छान असतं. आणि त्याही कायम हसतमुख असतात. मला खूप बरं वाटतं. चला चल निघूया. मला ऑफिसमध्ये बऱ्याच मीटिंग्स अटेंड करायच्या. चल. मी बहुतेक मोबाईल विसरले, घेऊन येते. मी बघतो, तू फोन आण. या ना मिसेस देवधर, या. नको, तुमचे पैसे परत करायला आले. पैसे कसले? घर खर्चासाठी पाठवले होते ना तुम्ही पैसे, किटी मार्फत. आता तुम्ही पाठवले आहेत का अश्विनीनी, की तुम्ही दोघांनी मिळून? ते ठाऊक नाही मला. अश्विनीशी काही संपर्कच राहिलेला नाही ना आता आमचा. अरे अंजली वहिनी, तुम्ही अशा इथे का उभ्या आहात? या ना आत्या. नाही, नको. तुम्ही जी आमची किंमत केली त्यानुसार मला दरवाजातच उभं राहायला हवं ना मिसेस प्रधान. अहो, काय बोलताय तुम्ही? खरं तेच बोलतेय. खरं नेहमी कठीणच असतं ऐकायला, बोलणाऱ्यालाही आणि ऐकणाऱ्यालाही. नाही, ऑपरेशनसाठी तुम्ही आम्हाला मदत केलीत ना, पैसे पाठवलेत आमच्यासाठी, त्याबद्दल ऋणीच आहोत आम्ही तुमचे. ते पैसे परत केले ना तरी ऋणातनं मुक्त नाही होणार तुमच्या आम्ही. पण हे आत्ता पाठवलेले पैसे, तुम्हाला वाटत असेल देवधरांच्या तोंडावर पैसे फेकले की सगळ्याच गोष्टी संपल्या, प्रश्नच मिटले ना सगळे. सगळ्या गोष्टी पैशात विकत घेता येतात असं वाटतं तुम्हाला. माणसं सुद्धा तशीच विकत घेता तुम्ही. अश्विनीला सुद्धा तसंच विकत घेतलं ना तुम्ही. शेवटपर्यंत आले नाही बंगलोरहून ते.
सगळ्या प्रश्नांना एकच उत्तर आहे, पैसा. असंच मत आहे तुमचं. पण जसं अश्विनीला विकत घेतलं ना तुम्ही, तसं आम्हाला नाही विकत घेता येणार. दान द्यायचं असेल ना तर ते नीट द्यावं. एका हाताने दान दिलं तर दुसऱ्या हाताला कळता उपयोगी नाही. इतकं निरपेक्ष असावे ते. पण तसं दान नाही दिलं तुम्ही निरपेक्षपणे. पण तुमच्या दानाने प्रत्येक नात्याचा अनादर केला, भावनांची किंमतच संपवली. आणि या शेवटच्या पाठवलेल्या पैशाने तर आमच्या सन्मानाचा चुराडा केला तुम्ही. हे पैसे तुम्ही पाठवले होते ते. एक निरोप सांगा आमच्या अश्विनीला. नाही, मला माहिती आहे कष्ट करूनच पैसा कमवते ती. कमवू दे, भरपूर पैसे कमवू देत तिला. पण तिला सांगा, पैशापेक्षा महत्वाची नाती असतात आणि ती जपायला शिक.